बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कळवण आदिवासी प्रकल्पातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। किडे पडलेले भाजीपाला, सडलेले टोमॅटो, कोबी, भोपळा, बुरशी लागलेले वांगे खाऊ घातले जात आहे। हा धक्कादायक प्रकार पालकांनी उघड केलाय। सडलेला हा भाजीपाला पालकांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईले यांना दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र मंत्र्यांनी त्याकडे पाठच फिरवली आहे। एका प्रकारे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकारच हा केला जातोय, असा आरोप पालकांनी आणि आदिवासी संघटनांनी केलाय। सेंट्रल किचन अंतर्गत भाजीपाला सडलेला असल्याचा आरोप देखील पालकांनी केलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य आता धोक्यात आलंय। सडलेला आहे हा भोपळा बघा, त्या मिरच्या दाखव रे, हे वांगे, हा शिमला, हा बदला बघा, हा सगळा बदला माल आहे। कनासी आश्रम शाळेवरती आत्ताच आदिवासी विकास विभागाने जो भोजन ठेका चालू केलेला आहे, हा ठेका तात्काळ बंद झाला पाहिजे। हे सेंट्रल किचन जे या ठिकाणी जे उपस्थित केलंय, काल आमच्या मुली कमीत कमी 50 ते 60 मुलींना काल विषबाधा आली। असं अन्न दिल्यानंतर विषबाधा होणार नाही का? आपण तरी खाऊ का? तुम्ही सांगा, आपण तरी खाऊ का? आदिवासी विकास विभागाच्या ज्या आयुक्त मॅडम आहे यांनी नीट बघा, तुम्ही तरी खाणार का? तुम्ही तरी खाणार का? जर आमच्या मुलींच्या जीवाला जर काही धोका झाला तर आम्ही सगळे तात्काळ तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, एवढं लक्षात ठेवा। सगळ्या ह्या ट्रायल भोजन ठेक्याच्या आदिवासी लोकांवरच का घ्यायचा? इतर जाती जमातीला तुम्ही एकदम सगळी सूट देता, आदिवासीवरच का ट्रायल घेता? का आम्ही ट्रायल घेण्यासाठी का? आदिवासी जर या देशाचा मूळ मालक आहे तर आम्ही त्या हिशोबाने अशा सगळ्या झटका अजून पण तुम्ही ते बघा, एक मिनिट सगळ्या त्या अँब्युलन्सवर 2-3 मुली आमच्या तिथं रोज येऊ राहिले। सकाळपासून 10 चक्र झाले, अजून पण अँब्युलन्स इथं आहे। म्हणजे विचार करा, जर आमच्या मुलींची जर सेफ्टी जर कोणी घेत नसेल, आदिवासी विकास मंत्री जर आमच्या मुलींची सेफ्टी घेत नसेल तर त्यांनी या गोष्टीचे अशी प्रशासनाने खेळू नये, नाहीतर यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर कमी जास्त काही झालं तर। ही फार जमेची बाजू आहे। सगळ्यांनी प्रशासन आता तरी जागा हो। एक आदिवासी सेंट्रल किचन सेड, या ठिकाणी जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याला तात्काळ ठेका रद्द करावा। बघा, खरोखर माणसं खातील का? घरात खातील का? ते ठेकेदार असतील किंवा इतर कुणी प्रशासनातले अधिकारी असतील। 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवणं खूप सोपं आहे, पण ह्या मुलांना खरं म्हणजे आदिवासी समाजाचा निधी, आदिवासी मंत्रालयाचा बजेट सगळ्यात महाराष्ट्रात मोठं बजेट असतं, परंतु प्रत्यक्ष तो खालीपर्यंत मुलांना ग्रासरूट पर्यंत येताना त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। अनेक माननीय आदिवासी विकास मंत्री यांना करतो, त्याचबरोबर सर्व आदिवासी आमदार, त्याचबरोबर खासदार, झिरवाळ साहेब कॅबिनेट मंत्री आहेत, या सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे सिरियसली लक्ष देणं गरजेचं आहे। आणि आदिवासी समाजाचे आपण प्रतिनिधित्व करता, आपण प्रतिनिधी म्हणून तुमची असलेली जबाबदारी, त्याचबरोबर तुमचं असलेलं उत्तरदायित्व आपण चांगल्या पद्धतीने पार पाडावं आणि समाजाची होणारी ही हेळसांड, या आश्रमशाळेतल्या मुलांचं होणाऱ्या आरोग्याशी होणारी हेळसांड ही दूर करावी आणि आपण हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा। कारण हे सॅम्पल म्हणून या ठिकाणी एक घटना घडली। आता सगळ्यात पहिली गोष्ट ही नैतिक जबाबदारी असते। नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी काय करावं? आपण जनतेची सगळ्यांची मागणी आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण राजीनामा देऊन प्रश्न सुटेल असं नाही, पण नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांच्या हातात आहे। पण 45 महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातीचे ते प्रतिनिधित्व करतात, ते पालक आहेत आणि त्यांनी सिरियसली खालपासून वरतीपर्यंत, प्रकल्प अधिकाऱ्यापासून आयुक्त, आदिवासी सचिव, या सगळ्यांपर्यंत ही जी साखळी आहे
ती चांगल्या पद्धतीने निर्माण करावी, त्यांना सगळ्यांना सरळ करावं आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या ह्या आदिवासी मुलांच्या शासकीय आश्रमशाळेतील ह्या समस्या आहेत त्या तात्काळ दूर व्हाव्यात. मोहनदरी आश्रमशाळा झाली, मी काल सकाळी भेट दिली, तिथेही दयनीय अवस्था आहे. मुंडेगाव संदर्भात अजूनही कारवाई झाली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी बापू देवरे, कळवण. Subscribe now and press the bell icon.